गौतम बुद्ध, 18 पगड जातीला एकत्र घेऊन रयतेचे राज्य निर्माण करणारे कुलवाडी भूषण छत्रपती शिवाजी महाराज, वडिलांनी स्थापन केलेल्या स्वराज्याचे जतन करून त्याचा विस्तार करणारे स्वराज्याचे ठाकले धनी छत्रपती संभाजी महाराज. छत्रपती संभाजी महाराजांची समाधी शोधून त्यांची पहिली शिवजयंती साजरी करणारे, आमच्यासारख्या स्त्रियांना शिक्षणाचा अधिकार देणारे स्त्री शिक्षणाचे जनक युग पुरुष महात्मा ज्योतिबा फुले. महात्मा ज्योतिबा फुल्यांनी दिलेल्या शिक्षणाच्या अधिकाराला आरक्षण रूपी जोड देणारे खऱ्या आरक्षणाचे जनक राजश्री छत्रपती शाहू महाराज. शाहू महाराजांनी दिलेल्या शिक्षणाच्या आरक्षणाला कायद्याच्या चौकटीत बसवून बहुजनांसाठी खुले करणारे युग पुरुष ज्ञान पंडित विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. माता जिजाई, माता भीमाई, माता सावित्रीबाई या दोन महामातांना आणि महापुरुषांना मी अनुष्का जाधव प्रथमतः अभिवादन करते. सर्वप्रथम आपल्या सर्वांना 77व्या प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. जय हिंद, जय महाराष्ट्र. आज 26 जानेवारी हा दिवस भारताच्या इतिहासातील अत्यंत महत्त्वाचा दिवस आहे. 26 जानेवारी 1950 रोजी भारत देशाने स्वातंत्र्य स्वीकारले आणि आपला भारत देश एक प्रजासत्ताक राष्ट्र म्हणून जगासमोर उभा राहिला. आज हा आपण 77वा प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहाने आणि अभिमानाने साजरा करत आहोत. मित्रांनो, आपले संविधान हे फक्त कागदावरचे शब्द नाही, तर ते आपल्या देशाचे दस्तऐवज आहेत. संविधानाने आपल्याला न्याय, स्वातंत्र्य, समता, बंधुता आणि या 4 मुख्य तत्वांचे वरदान दिले आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली तयार झालेल्या संविधानामुळे आज प्रत्येक भारतीयाला त्याच्या मताचा हक्क, बोलण्याचा हक्क, शिकण्याचा हक्क आणि सन्मानाने जगण्याचा हक्क मिळाला आहे. आपल्या स्वातंत्र्य सैनिकांनी, क्रांतिकाऱ्यांनी आणि अनेक महान व्यक्तींनी आपल्या प्राणांची आहुती देऊन आपल्याला हे स्वातंत्र्य आणि प्रजासत्ताक मिळवून दिले आहे. त्यांचे बलिदान वाया जाऊ नये म्हणून आपण देशासाठी एकजूट होऊन काहीतरी करायला हवं. देशाला मजबूत करायचं असेल तर शिक्षण घ्या, चांगले नागरिक व्हा, भेदभाव दूर करा आणि सर्वांना समान संधी द्या. आजच्या या सुंदर भारतात अजूनही काही आव्हाने आहेत. गरिबी, बेरोजगारी, प्रदूषण, असमानता. पण आपण सर्वांनी मिळून एकत्र येऊन संविधानाच्या तत्वांवर ठाम राहून प्रयत्न केला तर नक्कीच आपला भारत विकसित आणि स्वर्णिम होईल. शेवटी इथेच थांबते. जय हिंद, जय भारत, जय